अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्वेताश्वतर उपनिषद चालू आहे आणि त्याच्यामध्ये दुसरा अध्यायाचे आपण पहिले 2 प्रवचन झाले। आता आज दुसऱ्या अध्यायाचा आज तिसऱ्या प्रवचनात आपण हा अध्याय संपवूया। तेव्हा आपण मागच्या वेळेस दुसऱ्या अध्यायाचा 11वा मंत्र घेतला होता। एकूण 17 मंत्र आहे त्याच्यामध्ये। तेव्हा आता 11वा मंत्र मध्ये नेमकं काय सांगितलंय त्याचा थोडासा आढावा घेऊन आपण 12व्या मंत्रापासून आपण सुरू करूया। तेव्हा 11व्या मंत्रामध्ये विषय असा होता की योगाभ्यास करणारे जे साधक असतात आणि त्यांची जी साधना असते ती साधना यथायोग्य दिशेने चाललेली आहे का नाही याची ओळख कशी करावी, या संदर्भामध्ये त्या साधकाला काय अनुभव येतात हे ह्या 11व्या मंत्रामध्ये सांगितले की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी केलेले जी योग साधना असते त्या योग साधनेच्या स्थितीमध्ये साधकाला कधी धुकं दिसेल तर कधी धूर दिसेल, कधी स्वच्छ सूर्यप्रकाशासारखा पांढरा असा शुभ्र असा प्रकाश दिसेल, कधी वायूचा अनुभव येईल, कधी अग्नीच्या सदृश्य अशा प्रकारचा हा अग्नी दिसेल आणि कधी काजवे दिसतील तर कधी चमकणारी वीज दिसेल तर कधी स्फटिक मणी दिसतील आणि कधी चंद्रमा सदृश्य असं एक पिठार चांदणं पडल्यासारखा असा अनुभव येईल। असे विविध योग साधनेमध्ये जेव्हा अनुभव यायला लागतात तेव्हा योगाच्या दृष्टीने हे योग साधना सफल होत आहे अशा प्रकारचे संकेत हे अतिशय सुस्पष्टपणे प्राप्त होतात। असा हा 11व्या मंत्राचा आपण विषय पाहिला। आता त्याच्यानंतरचा पुढचा जो भाग आहे तो 12वा मंत्र ह्या आजपासून आपण सुरू करू। 12व्या मंत्रापासून पुढचं आपण चिंतन करूया। तेव्हा 12वा मंत्र असा आहे की पृथ्व्योक्त तेजो निलखे समुत्थिते पंचात्मके योगगुणे प्रवृत्ते न तस्य रोगो न जरा न मृत्यू प्राप्तस्य योगाग्निमयम शरीरम। याचा अन्वय असा आहे की पृथ्व्याप तेजो निलखे समुत्थिते पंचात्मके योगगुणे प्रवृत्ते योगाग्निमयम शरीरम प्राप्तस्य तस्य रोगः न जराः न मृत्यू। याचा अन्वयार्थ असा आहे की पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश म्हणजे पंचमहाभूत अशा पंचमहाभूताचं सम्यक प्रकाराने हे जागृती होऊन त्यांच्याशी हा संबंध प्रस्थापित करणारे हे 5 प्रकारच्या योगासंबंधी जे गुण लागतात त्या गुणांची सिद्धी होते आणि योगाग्निमय शरीरास प्राप्त करून घेतल्यानंतर अशा त्या साधकास कधीही रोग होत नाही, त्याला कधीही वार्धक्य मिळणार नाही, त्याला कधीही मृत्यूची भीती होणार नाही। तर तो अखंड कारण तो अखंड आत्मस्वरूपाच्या स्थितीमध्ये राहतो असं इथे सिद्धांत सांगितलेला आहे। तेव्हा या मंत्राचा जो आशय आहे तो आशय काय ते आपण बघूया। हे हा सर्व ध्यानयोग आहे आणि ध्यानयोगामध्ये जेव्हा मनुष्य साधना करत असतो तेव्हा त्या साधनेमध्ये त्याच्या मनश्चक्षु जागृत होतात आणि त्या मनपटलावर त्याला अनेक प्रकारचे काय काय अनुभव येतात ते आपण 11व्या मंत्रामध्ये पाहिले। तेव्हा इथे आता असं निवेदन केलेलं आहे की जे पंचमहाभूत आहेत म्हणजे पृथ्वी जल तेज वायू आणि आकाश अशा प्रकारे हे जे पंचमहाभूत असतात तर ते पंचमहाभूत अतिशय जागृत होतात आणि ते शरीरामध्ये आपल्या शरीरात असलेले जे पंचमहाभूत आहेत हे पंचमहाभूत समष्टीमध्ये असलेल्या पंचमहाभूताशी समन्वयित होतात आणि म्हणून हे पंचमहाभूत जे शिथिल झालेले आहेत तर ते चैतन्यमय होतात कारण ते विराट पुरुषाच्या पंचमहाभूताशी समन्वयित होतात। तेव्हा असा जो काही साधक असेल की ज्याचं पंचमहाभूतावर आता अधिकार निर्माण झालेला आहे कारण त्याचे पंचमहाभूत फक्त त्याच्या देहा इतके मर्यादित न राहता त्याचे पंचमहाभूत हे
संबंध ब्रह्मांडातल्या पंचमहाभूताशी ते एकरूप होतात आणि म्हणून ह्या पंचमहाभूतावर त्याचा अतिशय अधिकार निर्माण होतो आणि मग या पंचमहाभूतावर अधिकार निर्माण झाल्यामुळे ह्या पाच महाभूताचा संबंध येणारा योग तिथे सिद्ध होतो आणि या पाच सिद्धी प्रगट होऊन जातात. त्या अशा वेळेस हा जो काही योग आहे तो अग्निमय होतो, म्हणजे शरीरामध्ये योगाग्नी तयार होतो आणि त्या योगियाच्या शरीरामध्ये अशा या तीव्र योगाग्नी तयार झाल्यानंतर कुठलाही रोग त्या ठिकाणी प्रवेश करू शकत नाही आणि तो तेजस्वी आणि चैतन्यमय असल्यामुळे त्याला कधीही वार्धक्य प्राप्त होत नाही. एवढंच काय की तो अखंडपणे आत्मस्वरूपामध्ये असल्यामुळे अमर तत्वाशी तो एकरूप झाल्यामुळे त्याला मृत्यू प्राप्त होत नाही. हे मोठं विलक्षण आहे. तेव्हा त्याला मृत्यूही प्राप्त होत नाही, रोगही होत नाहीत आणि वार्धक्य त्याला मिळत नाही. अशा प्रकारचा हा दिव्य संदेश या योगाग्नीच्या स्थितीमध्ये ज्यावेळेस पंचमहाभूतावर त्याचं संपूर्ण असं प्रभुत्व आहे असं जेव्हा लक्षात येतं तेव्हा हा जो योगाग्नी काय आहे आणि तो ह्या तिन्हीवर कसा काय तो प्रभुत्व साधतो असा या ठिकाणी जो काही जिज्ञासा निर्माण होणारा असा हा संदेश आहे. तेव्हा या संदेशाचं तात्पर्य असं आहे की आपल्या इच्छेच्या अनुसारच शरीर नष्ट, आपल्या इच्छेप्रमाणेच ते शरीर हे समर्पित होतं समष्टीला, पण जोपर्यंत इच्छा आहे की ह्या देहाचा विनियोग ह्या जगत कल्याणासाठी आणि परमात्मा प्राप्तीसाठी आपल्याला करायचा आहे तोपर्यंत ह्या शरीराला मृत्यूचा स्पर्श नाही, एवढी त्याचं प्रभुत्व हे आपल्या देहावर येतं. असं हे या ठिकाणी फार महत्वाचं असं हे निवेदन सांगितलंय. तेव्हा या पंचमहाभूतावरचं प्रभुत्व आणि योगाग्नी निर्माण होऊन दिव्य असा तो देह निर्माण तो प्रस्थापित होतो आणि मग मात्र कुठलाही रोग, वार्धक्य आणि मृत्यू या तिघांचाही संबंध राहत नाही. असं हे विलक्षण स्थिती आहे. म्हणजे ह्या ठिकाणी आपल्याला एक गोष्टीचं चिंतन करणं आवश्यक आहे की ज्यावेळेस मनुष्य हा आत्मस्थितीमध्ये अखंडपणे प्रस्थापित होतो त्यावेळेस शरीर जे आहे, म्हणजे आता पूर्ण आपण प्रक्रियाच या योगाची आपण समजून घेऊ की इथे जे सांगितलेलं विधान आहे त्याचं आणखीन स्पष्टीकरण सांगणं आवश्यक आहे की मनुष्य ज्यावेळेस, कारण योगाचा मुख्य उद्देश काय असतो की व्यतिरेकाची साधना आहे. व्यतिरेकाची साधना म्हणजे मी देह आहे किंवा माझा देह आहे याचा त्याग करणे, किंवा मी मन आहे, मी बुद्धी आहे, मी चित्त आहे, अशा प्रकारचा जो भाव असतो त्या भावाचा त्याग करणे. तर ह्या सर्व देहभावाचा त्याग आहे, या ठिकाणी अहमभावाचा त्याग आहे. एवढंच नाही तर शेवटी जीवभावाचा त्याग आहे. आणि ह्या त्यागाने काय होतं की शेष जे राहतं ते शेष राहणारं जे आहे ते आत्मतत्व आहे. आणि जेव्हा तो आत्मतत्वाशी राहतो त्यावेळेस या शरीरामध्ये जे पंचमहाभूत आहेत, जे त्रिगुणात्मक प्रकृती आहे, ते सर्वच्या सर्व हे ब्रह्मांडातल्या पंचमहाभूत आणि त्रिगुणाशी ते समन्वयित होतं. म्हणजे केवढी विलक्षण स्थिती आहे की आता ह्या आत्मस्थितीमध्ये असलेला जो योगी आहे त्याचं शरीर हे मर्यादित राहत नाही, तर त्याचं शरीर हे ब्रह्मांड व्याप्त होतं आणि मग त्या ठिकाणी एक प्रकारचा योगाग्नी निर्माण होतो. कारण त्या देहाचा आणि आत्मतत्वाचा समन्वय आहे, म्हणून त्या आत्मस्थितीचं जे चैतन्य आहे ते चैतन्य सुद्धा त्या देहामध्ये प्रस्थापित होतं. पंचमहाभूत जे मर्यादित होते ते मर्यादित असलेले पंचमहाभूत ब्रह्मांडाच्या पंचमहाभूताशी अभिन्न झाल्यामुळे ते सर्वच पंचमहाभूत उत्थान होतात असं म्हटलंय. उत्थान होतात म्हणजे जी मर्यादेमध्ये ते सुषुप्त अवस्थेमध्ये होते ते अतिशय चैतन्यमय जागृत होऊन समष्टीच्या पंचमहाभूताशी एकरूप झालेले आहेत. आणि अशा वेळेस त्याची काय स्थिती आहे तर तो योगाग्नी त्या देहामध्ये येतो. कारण काय, योग कुठे झालेला आहे, योग आत्मतत्वाशी झालेला आहे आणि आत्मतत्वाशी एकरूपता झाल्यामुळे जे चैतन्य निर्माण होतं ते ह्या संबंध देहामध्ये योगाग्नी निर्माण करतं. आणि मग असा जो योगाग्नी जेव्हा निर्माण होतो त्यावेळेस त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे शरीराला हा इजा पोहोचत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होत नाही, कोणत्याही जंतूचा प्रादुर्भाव होत नाही. तर देह असा दैदिप्यमान असतो आणि म्हणून त्याला कोणताही रोग येत नाही.
त्याच्या कुठल्याही प्रकारची क्षती होत नाही आणि क्षती न झाल्यामुळे त्याला वार्धक्य येत नाही आणि त्याच्याशिवाय मृत्यू त्याच्या हातात असतो. केव्हा आपला देह त्याग करायचा हे तो स्वतः ठरवू शकतो. एवढंच नव्हे, तो अमरतत्वाशी एकरूप झाला असल्यामुळे मृत्यू नावाची जी गोष्ट आहे त्या मृत्यूशी त्याचा संबंध राहत नाही. मृत्यू त्याच्या नियंत्रणात येतो पूर्णपणे, म्हणून त्याला मृत्यूही होत नाही. असं हे अतिशय महत्वाचं हे विधान या ठिकाणी केलेलं आहे. आता त्याच्या पुढचा जो 13वा मंत्र काय आहे तो आपण बघूया. 13वा मंत्रामध्ये असं म्हटलंय की लघुत्वम आरोग्यम लोलुपत्वम वर्णप्रसादम स्वरसौष्ठम वच गंधहा शुभो मूत्रपुरीशम अल्पम योग प्रवृत्तीम प्रथमाम वदंती. अन्वय असा आहे की लघुत्वम आरोग्यम अलोलुपत्वम वर्णप्रसादम स्वरसौष्ठम शुभगंधहा च मूत्रपरीशम अल्पम प्रथमाम योग प्रवृत्तीम वदंती. आता या अन्वयाचा अन्वयार्थ म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा काय हे पहिल्यांदा पाहू की अशी ही योगाची स्थिती झाल्यानंतर आपली स्थिती, आपल्या शरीराची स्थिती ही काय होते हे आधी सांगितलंय. तर त्याच संदर्भामध्ये पुढे शरीराची स्थिती काय होते हे सांगताना काय इथे असं म्हणतात या मंत्रामध्ये की शरीराला हलकेपण येतं. त्याचं वजन जे आहे ना ते अतिशय जाणवतच नाही आपल्या शरीराचं अस्तित्व आहे किंवा नाही. तर जणू काही कापसासारखी परिस्थिती, एखाद्या हलक्या कागदासारखी परिस्थिती की कधी आपण पूर्ण ब्रह्मांडामध्ये एकरूप होऊ आणि कधी आपण ऊर्ध्व दिशेला जाऊ हे आपल्याला कळणार नाही. असा हलकेपणा शरीरामध्ये येतो आणि त्याला कुठलीही व्याधी स्पर्श करत नाही. एवढंच नव्हे तर त्याची विषयासक्तीची निवृत्ती होते, कारण तो आत्मस्थितीमध्ये गेलाय. आत्म्याचे सगळे लक्षण त्याच्यात आलेले आहे. त्याच्यानंतर शारीरिक वर्णाची उज्ज्वलता येते. साधारणपणे जो मनुष्य देहभावात असतो तर त्या देहभावामध्ये शरीराबद्दलचा त्याचा जे काही भाव असतो किंवा शरीराची जी स्थिती असते ती स्थिती ही म्हणजे प्रकृती आणि विकृतीच्या मध्ये असते. ती कधी विकृतीमध्ये जाते तर कधी प्रकृतीमध्ये असते. पण ज्यावेळेस योगस्थितीमध्ये जातो तेव्हा ते शरीर अतिशय तेजस्वी आणि उज्ज्वल झाल्यामुळे त्याचा वर्ण सुद्धा उज्ज्वल होतो. वर्ण ह्या ठिकाणी म्हणजे काळ्याचा गोरा होतो असा त्याचा अक्षरशः अर्थ न घेता वर्ण म्हणजे एक प्रकारचं तेजस्वीपणा हा त्याच्या शरीराच्या त्याच्या कातडीवर त्याला एक प्रकारचं तेज असं दिसायला लागतं. त्याच्यानंतर त्याच्या कंठातून बाहेर पडणारे जे काही आवाज आहेत म्हणजे जे संवादामध्ये तो बोलतो किंवा इतर जी काही परमेश्वराची प्रार्थना करतो तेव्हा त्याच्या कंठातून निघणारा जो स्वर आहे तो स्वर अत्यंत मधुर असा निघतो आणि त्याच्या शरीरामध्ये एक उत्तम असा गंध तयार होतो. तो मनुष्य तसा योगी आपल्या जवळ जर येऊन बसला तर तुम्हाला चंदनाचा गंध मिळेल. चंदनाचा असा गंध तुम्हाला प्राप्त होईल आणि ह्याचं मलमूत्राचं प्रमाण सुद्धा अतिशय कमी होतं. असा या योगाच्या शरीराची स्थिती आहे. तेव्हा ही सर्वांस या योगाची पहिली सिद्धी या ठिकाणी सिद्धीचं लक्षण काय आहे, शरीराचं लक्षण काय आहे असं या मंत्रात सांगितलंय. तेव्हा या मंत्राचा जो आशय आहे तो आशय असा आहे की पंचमहाभूतावर विजय प्राप्त करून घेणाऱ्या या ध्यान योगामध्ये पूर्वोक्त शक्तीच्या शिवाय अजूनही काही काही शक्ती त्याला काय काय प्राप्त होतात हे ह्या मंत्रामध्ये सांगितलंय. उदाहरणार्थ ह्या ठिकाणी असं सांगितलं की त्याचं शरीर हे वेटलेस म्हणजे अतिशय हलकं असं होतं. शरीरामधलं जडत्व आणि आलस्य या दोघांचाही संपूर्णपणे अभाव होतो आणि तो योगी हा सदैव निरोगी राहतो आणि तो कधीही त्याला कोणताही रोग स्पर्श करत नाही. त्याला कोणत्याही प्रकारची व्याधी होऊ शकत नाही. त्यानंतर भौतिक पदार्थामध्ये त्याची सर्वसाधारणपणे जी आसक्ती असायची ती आसक्ती संपूर्णपणे नष्ट झालेली आहे. याचं कारण असं आहे की तो आत्मतत्वाशी एकरूप झालेला आहे आणि जोपर्यंत आत्मतत्वाशी तुम्ही एकरूप होत नाही तोपर्यंत
आसक्ती आणि कामना ह्या दोन नष्ट होत नाही. या आसक्ती आणि कामना ह्या मनुष्याच्या जीवभावाचे लक्षण आहेत. परंतु आत्मभावामध्ये, आत्म्याचे लक्षणामध्ये आत्मा अनासक्त असतो, आत्मा निष्काम असतो. आणि तुम्ही जेव्हा आत्म्याशी एकरूप व्हाल तेव्हा तुम्ही सुद्धा अनासक्त आणि निष्काम व्हाल. म्हणून कुठल्याही पदार्थाबद्दल त्याला त्याचं मन किंवा इंद्रिय हे आकर्षित होत नाही आणि ते जे आहेत ते अनासक्त, निष्काम आणि आनंदमय असतात. तेव्हा अशा त्या योग्याचं पुढचं लक्षण सांगितलंय की त्याचं वर्ण सुद्धा अतिशय उज्ज्वल होऊन जातो, त्याचा स्वर सुद्धा अतिशय शांत, मधुर आणि अतिशय स्पष्ट असा असतो. त्याच्या बोलण्यात मोघमपणा नसतो, पण बोलण्यामध्ये एक मधुरता, मंजुळता अशी येते आणि त्या जे स्वर असतात बाहेर पडलेले ते अतिशय स्पष्टपणे त्याच्यामधून बाहेर पडतात. असं त्या शरीराची स्थिती येते. त्या शरीरामध्ये एक अत्यंत उत्तम असा गंध निर्माण होतो आणि तो सुगंधच त्याच्या शरीरातून बाहेर पडतो. म्हणून असा अनुभव आहे की योगी पुरुष ज्यावेळेस आपल्या जवळ येतात तेव्हा हा नैसर्गिक गंध आहे बरं का, म्हणजे बाहेरून लावलेला अत्तर नव्हे. तर अशा या योग्यांच्या जवळ जर तुम्ही बसाल तर तुम्हाला पुष्कळदा चंदनाचा गंध मिळेल आणि त्या गंधाने सुद्धा तुमचं एक प्रसन्नता तुमच्यामध्ये येईल. अशा रीतीने त्या देहाची स्थिती आहे. आणि पुढे मल आणि मूत्र अत्यंत अल्प होतं, कारण त्याचा आहारही अतिशय अल्प असतो. त्यामुळे शरीरामध्ये मलमूत्रही अतिशय कमी तयार होतं आणि ते स्वल्प प्रमाणातच ते असतं. असं हे त्या शरीराचं लक्षण आहे. तेव्हा या सर्वच योगमार्गाच्या प्रारंभिक सिद्धी आहेत आणि अशा प्रकारचे वर्णन हे योगी लोकांच्या माध्यमातून देखील हे स्पष्टपणे व्यक्त केल्या जाते. तेव्हा आपण मागील रुचीमध्ये आपण सूर्य, वायू, अग्नी इत्यादी दिव्य दृश्य त्याला दिसतात असं आपण जे म्हणालो, ते प्रकाशमय आणि तेजस्वी असे असतात आणि त्यांना एक वेगळ्याच प्रकारची ही चमक आणि गतिमानता असते. तेव्हा तो प्रकाश आणि ते तेज जे आहे ते आत्म्याचे गुण आहेत हे लक्षात घ्या. हे सर्व जे वर्णन आपण करतोय ना, हे कुठल्याही देहाचं लक्षण नव्हे, तर देहातून आत्म्याचं लक्षण प्रगट झालेलं आहे. त्यामुळे ही त्याच्या साधनेची प्रगती ही अतिशय सुस्पष्टपणे हे इथे सांगत आहेत. तेव्हा त्या व्यक्तीची उपासना ही किती दिव्य होत आहे हे आपल्याला कळेल. आणि त्याचबरोबर त्याचं शरीर हलकं असणं हे सुद्धा ह्या दिव्य योगाचं लक्षण म्हणजे आत्म्याचंच लक्षण आहे. स्वर मधुर होतात, शरीरामधून सुगंध बाहेर पडतो. ही सगळीच्या सगळी लक्षणं जी आहेत ही आत्म्याच्या प्रसन्नत्व जे आहे त्या प्रसन्नत्वाचं हे लक्षण आहे. आणि म्हणून हे जे तुम्हाला पाहायला मिळतं किंवा अनुभवायला मिळतं, तर हे सगळं पाहणं आणि अनुभव हे आत्म्याच्या संदर्भात आहेत. हे आपल्याला प्रकर्षाने आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. आणि असा त्या सुंदर अशा त्या स्थितीचा आपण जर या योग्यांच्या सहवासामध्ये बसलो तर आपल्याला असं हे सुंदर असा अनुभव मिळेल आणि ही आत्मस्थिती ही अशी ही दिव्य असते असं आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण आता पुढचा मंत्र पाहूया, 14वा मंत्र. यथैव बिंबे हृदयोपलिप्तम तेजोमय भ्राजते तत्सुधांतम तद्वात्मतत्वम प्रसमीक्ष देहि एकः कृतार्थो भवते वीतशोकः. अन्वय असा आहे की यथा हृदया उपलिप्तिम यत् तेजोमय बिंबम सुधांतम भ्राजते तत्वादेहि आत्मतत्वम प्रसमीक्ष्य एकः वित्तशोकः कृतार्थः भवते. त्याचा अन्वयार्थाचा जो अर्थ आहे, अन्वय जो सांगितलाय त्याचा शब्दार्थ जो आहे तो अशा प्रकारे, ज्या प्रकारे मातीत लिप्त होऊन मलिन झालेला जो अत्यंत प्रकाशयुक्त असलेले जे रत्न असतं त्याचं जेव्हा यथायोग्यपणे त्याला त्याच्यावरची धूळ बाजूला टाकली आणि त्याला स्वच्छ केलं तर तो लगेचच चमकायला लागतो. आणि अगदी त्याचप्रमाणे शरीरामध्ये सुद्धा ह्या जीवात्म्याचा जो मल आहे, हा जीव भाव जो आहे ना, तो मल कसा आहे तर तो अहम ममत्वाचा असलेला मल आहे. परंतु आत्मतत्व मध्ये जे आत्मतत्व आहे ते झळकणाऱ्या
त्या मण्यासारखा आहे, तर रत्नासारखा आहे. तो रत्न कसा झळकणारा असतो, पण जोपर्यंत त्याच्यावर माती मल आणि हे सगळं असतं तोपर्यंत तो झळकत नाही. तर ते सगळं स्वच्छ केल्यानंतर त्याची झळाळी आपल्याला दिसते. अगदी तसंच मनुष्य देहधारी धारण करणारा जो जीवात्मा आहे तो प्रत्यक्ष जर आपण पाहिला तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा तो जीव भाव म्हणजे मी वेगळा, मी मी शहाणा, मी मोठा वगैरे वगैरे अशी जी स्वतःबद्दलची कल्पना असते तोच जीव भाव आहे. आणि मग मी करता, मी भोगता, मी ज्ञाता, मी धरता हा सुद्धा जीव भाव आहे. आणि म्हणून त्या आत्म्याला चिकटलेला तो जीव भाव आहे, त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. आणि त्या जीवात्म्याचा मल जो आहे तोच अहंकार आहे, तोच अभिनिवेश, अस्मिता अशा प्रकारचा असा तो तो मल आहे. आणि म्हणून ह्या आत्मस्थितीमध्ये गेल्यानंतर तो संपूर्णपणे त्या मलापासून मुक्त होऊन मलरहित होतो. आत्मतत्वास योगाच्या द्वारे यथायोग्यपणे प्रत्यक्ष हे एकरूपता करून घेतल्यानंतर मात्र तो एकटा स्वतःच हा कैवल्य अवस्थेत प्राप्त स्वतःला करून घेतो आणि सर्व प्रकारच्या दुःखापासून तो मुक्त होतो. कारण सुखदुःख हा प्रकृतीमध्ये असलेली गोष्ट आहे. आत्मतत्वात न सुख आहे न दुःख आहे, केवळ आनंद स्वरूप आहे. आणि म्हणून ह्या अशी आत्मस्थिती जेव्हा प्राप्त होते तेव्हा आत्मस्थितीमध्ये तो सर्व दुःखापासूनही मुक्त होतो आणि तो कृतकृत्य होऊन जातो, जीवन सार्थक होऊन जातं, असं या ठिकाणी त्याचा अन्वयार्थ आहे. तेव्हा इथे त्याचा आशय काय हे आपण पाहू. आशयामध्ये असं म्हटलं की ज्या प्रकारे एखादे तेजोमय रत्न मातीमध्ये लिप्त झाल्यामुळे लपून राहत असते, त्यामुळे ते रत्न स्वतःच्या मूळ रूपात प्रगट होत नाही. परंतु तेच रत्न जेव्हा माती इत्यादीच्या या सर्व मलापासून त्याला जर स्वच्छ केलं, त्याच्यावरची माती काढली, पुसून स्वच्छ केलं, त्यावेळेस आपल्याला दिसतं की त्याचं मूळ रूप जे आहे ते बाहेर पडतं. आणि मूळ रूपामध्ये तो ज्यावेळेस येतो तेव्हा तो अतिशय दैदिप्यमान असा होऊन चमकायला लागतो. अगदी तसंच्या तसंच अगदी त्या जीवात्म्याच्या बाबतीत आहे. जीवात्मा कसा आहे तर सर्वसाधारण स्थितीमध्ये तो अहमभाव आणि देहभावामध्ये आहे. मी देह आहे, हे माझं सगळं आहे, माझ्यामुळे सगळं होतंय असं मी आणि माझं ह्याने युक्त असलेला जो मल आहे तो जीवात्म्याला आहे. तर तो जर सगळा त्याग झाला त्याचा, त्या जीवात्म्याचा अहंकार दूर झाला, त्या जीवात्म्याचा देहभाव दूर झाला आणि त्या जीवात्म्यामध्ये जे काही इच्छा अभिलाषा ह्या माझ्या आहेत आणि त्या पूर्ण झाल्या पाहिजेत असं जोपर्यंत त्याला वाटतं तोपर्यंत तो मलिन आहे. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी या त्याच्या दूर होतात, तो आत्मस्थितीमध्ये जातो, त्यावेळेस मात्र अनंत जन्मामध्ये केलेले जे कर्मसंस्कारामुळे तो जे मलिन झाला होता ते सर्व मलिनता त्याची नष्ट होते आणि तो आपल्या मूळ रूपामध्ये प्रगट होतो. परंतु जेव्हा मनुष्य ध्यानयोगाच्या साधनेद्वारे या सर्व मलास धुवून टाकतो त्यावेळेस आत्म्याच्या यथार्थ स्वरूपामध्ये यथायोग्यपणे तो स्वतःला प्रत्यक्ष प्रगट करून घेतो. आणि मग त्यावेळेस कसा येतो तर तो तेव्हा सर्व गुणापासून असंग असल्यामुळे तो निर्गुण आहे. सर्व आकृतीपासून तो अनासक्त झाल्यामुळे तो निराकार आहे. निर्गुण निराकार जी लक्षण आहे ते आत्मतत्वाचे आहेत. आणि जेव्हा मनुष्य स्वतःच जेव्हा गुणापासून निसंग होतो आणि सगळ्या आकृतीपासून अनासक्त होतो तेव्हा तोही निर्गुण निराकार रूपामध्ये येतो आणि असा तो असंग होतो. त्यावेळेस त्या आत्म्याचा जो जड पदार्थाबरोबर संयोग झालेला असतो त्या संयोगाचा नाश होऊन तो कैवल्य अवस्थेमध्ये प्राप्त होऊन जातो. आणि त्यानंतर मात्र सर्व प्रकारच्या दुःखाचा त्याचा अंत होऊन तो कृतकृतार्थ होतो. असे हे कैवल्य पद प्राप्त जीवन जे असते ते यथार्थ होतं, ते कृतकृत्यच होतं. आणि म्हणून मनुष्य जन्माचे सर्वतोपरी सार्थक होतं असे या ठिकाणी वर्णन आहे. तेव्हा इथे आता रत्नाचं उदाहरण दिलंय तर रत्न हे कसं आहे तर तुम्ही जर रत्नाचा किंवा अगदी सुवर्णाचा जरी विचार करा तरी त्याच्या खाणीमध्ये जर तुम्ही जाल त्यावेळेस याच्यावर पूर्ण मातीचे लेप असतात, तेव्हा तो अजिबात चमकत नाही. रत्न किंवा हिरा हा तुम्हाला चमकत नाही, पण ज्यावेळेस बाहेर काढून त्याला स्वच्छ केलं, त्याचे पैलू पाडले
तर तो अतिशय तेजस्वी असा दिसतो, असा आपला अनुभव आहे. त्याचप्रमाणे म्हणजे हे उदाहरण काय दिलं, हे आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये अनुभव घेत असतो आणि आपलं सुद्धा या ठिकाणी त्या ह्या पद्धतीनेच म्हणजे हे उदाहरण अतिशय चपखल आहे, आपल्याला प्रत्यक्ष अनुभवात येणार असं उदाहरण आहे. त्यामुळे आत्मतत्वाची मलिनता काय होते, आता जसं आपण रत्नाचं पाहिलं, आत्मतत्वाची मलिनता काय होते आणि कुठे होते हे आपल्याला समजणं या मंत्राच्या निमित्ताने खूपच आवश्यक आहे. आत्मतत्वाची मलिनता जे होते ते मी आणि माझं हा जो काही भाग आहे, की मी नावाची एक वस्तू आहे आणि माझं नावाच्या काही गोष्टी आहेत, तेव्हा मी आणि माझं याच्याने सगळं जीवन व्याप्त झालेलं आहे आणि हाच मल आहे. मी नावाची वस्तू नाही आणि माझं असं काही नसतं. आपण अगदी आता घराचं उदाहरण, हे माझं घर आहे असं म्हटलं तर ते घर जे विटा सिमेंट लोखंड ह्याच्याने बनलेलं असतं आणि त्याच्याने ते बनलेलं असतं आणि ते ह्या त्रिगुणात्मक पंचमहाभूतात्मक प्रकृतीचं असतं. तसं आपलं देह जो आहे ना, हा माझा देह असं म्हटलं की तिचं मल आला, पण तेच असं पण म्हटलं की हा जो देह आहे तो पंचमहाभूतात्मक आहे, 5 महाभूतांनी बनलेला आहे आणि अन्नाचा तो अंश आहे, म्हणून तो अन्नमय कोश आहे. असं जर म्हटलं तर तो मी नाही किंवा माझा नाही अशी भूमिका होईल. तेव्हा ती वास्तविकता आपल्याला ही अखंडपणे जाणीवेमध्ये राहिली पाहिजे, तर मग आपण ही सगळी मलिनता हळूहळू नष्ट करू. म्हणून मी जीवात्मा, मी देहात्मा, मी माझा देह, मी देह आहे आणि मग हा सगळा जो देहभाव आहे ना, तोच ह्या मलिन करण्याकरता कारणीभूत होतो. तर तो देहभावातून आत्मभावात जायचंय आणि मग मात्र सर्व प्रकारच्या दुःखापासून तुम्ही मुक्त व्हाल. कारण दुःख आणि सुख हे प्रकृतीचं अंग आहे आणि मी आत्मस्थितीमध्ये कैवल्य पदामध्ये ज्यावेळेस मी जातो त्यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचं सुख आणि दुःख हे मला कधीही स्पर्श करू शकत नाही, असं या ठिकाणी स्थिती असते. तर ती स्थिती आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून हा मंत्र आहे. म्हणून आपली मलिनता काय आहे याचं आपण संशोधन केलं पाहिजे. ज्याप्रमाणे हिऱ्याची किंवा सुवर्णाच्या खाणीतली सुवर्णाची जी मलिनता आहे ती बरोबर आहे, म्हणजे प्रत्यक्ष सुवर्ण हे कधीच मलिन नसतं, पण त्या खाणीमध्ये असल्यामुळे तिथे असलेली माती वगैरे हे सगळं वर असं बसलेलं असतं, पण त्याला जर आपण शुद्ध केलं तर ते सुवर्ण स्वच्छ होतं, तो हिरा स्वच्छ होतो. त्यामुळे असाच आपण आहोत, त्या हिऱ्यासारखेच आपण आहोत. शांत बसा, आपल्या आत्मस्थितीमध्ये तुम्ही ध्यानयोगाने प्रवेश करा आणि तुमच्या लक्षात येईल की अरे आजपर्यंत जो देहभाव आपण ठेवला आणि त्याच्यामुळे भयभीत झालो, त्याच्यामुळे सुखदुःख प्राप्त झाले, त्याच्यामुळे अधीर झालो, अस्वस्थ झालो, अशांत झालो, हे सगळं जे आहे ही आपली वस्तूच नाही, ही गोष्ट जी आहे याचा आपल्याशी काडीचाही संबंध नाही. अशा प्रकारचा अनुभव ध्यानयोगाने प्राप्त झाला की मग मात्र तुम्हाला कोणत्याही सुखदुःख स्पर्श करणार नाही. एवढंच नाही तर आधीच्या मंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा हा व्याधी होणार नाही. एवढंच नव्हे तर मृत्यूही तुमच्या इच्छेशिवाय स्पर्श करणार नाही आणि तुमचा मृत्यू होणारच नाही मुळातून. कारण तुम्ही आत्मस्थितीमध्ये झाल्यानंतर आत्मतत्व अमर आहे, अमर स्थानावर तुम्ही गेल्यानंतर तुमचा मृत्यू कसा होईल? तर देह जो आहे तो येईल आणि जाईल, पण तुम्ही अमर राहाल. असा या ठिकाणी फार आणि अतिशय महत्वाचा हा संदेश इथे दिलेला आहे. आता आपण ह्याच्या पुढचा जो संदेश आहे हा 15व्या मंत्रामध्ये काय म्हटलंय ते बघा. यदात्मतत्वेन तू ब्रह्मतत्वम दीपोपमेनेह युक्तः प्रपश्येत अजम ध्रुवम सर्वतत्वै विशुद्धम ज्ञात्वा देवम मुच्यते सर्व पाशैहि. अन्वय असा आहे की तू यदा युक्त इहती उपमेन आत्मतत्वे न ब्रह्मतत्वम प्रपश्येत सह अजम ध्रुवम सर्वतत्वैहि विशुद्धम देवम ज्ञात्वा सर्व पाशैहि उपच्यते मुच्यते. जे ह्या अन्वयाचा अर्थ असा आहे की त्यानंतर हे सगळं जेव्हा तुम्हाला प्राप्त होतं त्याच्यानंतर तो योगी कसा होतो याचं वर्णन केलेलं आहे की त्यानंतर जेव्हा तो योगी ह्या ठिकाणी दीपकाप्रमाणे प्रकाशमय आत्मतत्वाच्या द्वारे
तो ब्रह्मतत्वास यथायोग्यपणे प्रत्यक्ष पाहून घेतो, त्यावेळेस तो त्या अजन्मा, निश्चल आणि सर्व तत्वापेक्षा विशुद्ध अशा त्या परमदेव परमात्म्यास तत्वाने जाणून घेतो आणि तो सर्व बंधनापासून सदैव मुक्त होऊन जातो. ही अंतिम गोष्ट सांगितलेली आहे या मंत्रामध्ये. तेव्हा मंत्राचा आशय काय आणि रहस्य काय ते आपण पाहूया. आशय असा आहे की हे सर्व प्राप्त झाल्यानंतर तो योगी कसा आहे, तर तो ज्याप्रमाणे ज्योती दिव्याची ज्योत जशी निर्मल असते की त्या ज्योतीमध्ये कुठल्याही प्रकारचं हे मल नसतो आणि त्या दीपकाप्रमाणे तो निर्मल होतो आणि प्रकाशमय होऊन जातो, आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे तो आत्मतत्वाशी एकरूप झाल्यामुळे आत्मतत्वाच्या द्वारेच तो ब्रह्मतत्वास यथायोग्यपणे पाहू शकतो. हे वाक्य फार महत्वाचं आहे. आत्मतत्वाद्वारे ब्रह्मतत्वास पाहणे म्हणजे नेमकं काय आणि आत्मतत्वात जाणे म्हणजे काय, हे दोन्ही समजणं आवश्यक आहे. कारण हे सर्व म्हणजे वेदाचं सारच आहे. हे वेदामध्ये पहिल्यांदा आत्मतत्व आणि मग ब्रह्मतत्व दोन शब्द वापरलेत बघा. दोनाचे आत्मतत्व, आत्माच ब्रह्म असतं खरं म्हणजे, आत्म्यालाच ब्रह्म म्हटलंय. पण आता तरी पण आत्मतत्वाद्वारे ब्रह्मतत्वास यथायोग्यपणे पाहून घेत असतो. या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे, तर आपण सर्वसाधारणपणे देहभावात असतो किंवा जास्तीत जास्त मनबुद्धीच्या स्तरावर असतो, पण केवळ ध्यानयोगाने आपण आत्मतत्वामध्ये जातो. ही कशी स्थिती आहे, तर ही संपूर्ण ज्ञानस्वरूपता आहे. तिथे ज्ञान आणि ज्ञानी राहत नाही. काही काही वेळेला म्हणतो ना माणूस हा खूप ज्ञानी आहे, पण आत्मस्थितीमध्ये गेलेल्या माणसाला ज्ञानी म्हणून चालणार नाही. तर तो ज्ञानस्वरूप झालेला आहे. तो ज्ञान आणि तो भिन्न नाही. त्याच्यानंतर आनंद आणि तो भिन्न नाही. आणि सर्वत्र व्याप्त असलेल्या तत्वाशी तो एकरूप झालेला आहे. म्हणजे तो आत्मतत्वामध्ये तो स्थित झालेला आहे. आत्मतत्व म्हणजे संपूर्ण ज्ञानस्वरूप झालेलं आहे. आता या ज्ञानस्वरूप तत्वाला विज्ञान स्वरूप व्हायचंय. लक्षात घ्या, आत्मतत्व हे सूक्ष्मात अतिसूक्ष्म अंतर्यामी असे असलेला अंगुष्ट मात्र परमात्म्याला आत्मतत्व म्हटलेलं आहे. आणि ब्रह्मतत्व जे आहे तोच परमात्मा जेव्हा सबंध ब्रह्मांडामध्ये व्याप्त होतो. ब्रह्म या शब्दाची व्युत्पत्तीच अशी आहे की बृहद इति ब्रह्म, म्हणजे जो बृहद म्हणजे सर्वाला व्याप्त असणारा जो आहे तो ब्रह्मतत्व. तर जेव्हा हे आत्मतत्व बाह्य आविष्कारामध्ये येऊन संबंध ब्रह्मांडाला ज्यावेळेस तो व्याप्त होतो, त्यावेळेसच त्याला आत्मतत्वाला यथायोग्यपणे अनुभव घेता येतो. पाहून घेतो म्हणजे अनुभव एकरूपच आहे. पाहण्याचं म्हणजे त्यापासून भिन्न नाहीच. तेव्हा आत्मस्थितीमध्ये झाल्यानंतर ती सच्चिदानंद स्थिती जी आहे ती संबंध ब्रह्मांड व्याप्त तत्वाशी अभिन्नता प्राप्त झाल्यानंतर तो ब्रह्मस्वरूप होतो आणि ब्रह्मतत्वाचा तो यथायोग्यपणे अनुभव घेतो. म्हणजेच या ठिकाणी ज्यावेळेस तो परब्रह्माच्या स्थितीत जातो तेव्हाच त्याला संबंध ब्रह्मांड व्याप्त ब्रह्मतत्वाचा ज्यावेळेस अनुभव येतो त्यालाच परब्रह्म परमात्म्याला तो प्रत्यक्ष प्राप्त करून घेतो. ब्रह्मतत्व हे स्वयं हे निर्गुण निराकार तत्व आहे. आत्मतत्व हे स्वयं निर्गुण निराकार तत्व आहे. आत्मतत्व जे आहे आपल्या अंतर्यामी हृदय गुफेमध्ये असलेल्या अंगुष्ट मात्र सूक्ष्म अशा त्या परमात्म्याला म्हटलेलं आहे. ब्रह्मतत्व जे आहे ते संबंध ब्रह्मांड व्याप्त सर्वत्र असूनही निर्गुण निराकार आहे. पण ज्यावेळेस त्याला सगुण निराकारात तुम्ही पाहता त्या ब्रह्मतत्वाला, तेव्हा त्याला परब्रह्म परमात्मा असं म्हटलेलं आहे. म्हणजे स्थिती कशी आहे की एक स्थिती संबंध ब्रह्मांड व्याप्त तुम्ही चैतन्याला पाहता आणि दुसरी जी आहे त्या चैतन्याचा ज्यावेळेस आविष्कार पंचमहाभूत त्रिगुण ह्याच्यामध्ये होतो तरीही ते ओतप्रोत चैतन्य राहतं, तेव्हा त्याला त्या ब्रह्मतत्वाला परब्रह्म शब्द वापरलाय. ब्रह्म हा शब्द जो आहे आणि परब्रह्म शब्द एकाच तत्वाचे दोन नाव आहेत. तर त्या परब्रह्म म्हणजे तो पलीकडे असणारा, त्याची सीमा नाहीये, ज्याला कुठल्याच प्रकारची सीमा नाही आणि तरीही पण तो सगुण साकार, सगुण निराकार आणि निर्गुण निराकार तिन्ही स्थितीमध्ये असतो.
तेव्हाच त्याला परब्रह्म शब्द लागतो. आणि मग या ब्रह्मतत्वाला तुम्ही यथायोग्यपणे जाणून घेतलं की त्या जाणीवेमध्येच तो परब्रह्म परमात्मा हा तुम्हाला प्रत्यक्ष होऊन जातो. आणि मग अशा स्थितीमध्ये ते जन्म आणि मृत्यू असे जे विकार आहेत ते सर्व विकारापासून तो मुक्त होतो, तो अचल होतो. आणि निश्चित असं त्या समस्त तत्वा म्हणजे या प्राकृतिक तत्वापासून तो असंग होतो. म्हणजे पंचमहाभूत असो किंवा त्रिगुण असो, तो गुणापासूनही असंग होतो, गुणनिसंगता प्राप्त होते. कोणत्याही पंचमहाभूतामध्ये कुठली आसक्ती किंवा कामना राहत नाही, अशी ती दिव्य स्थिती आहे. तेव्हा अशा त्या परमदेव परमात्म्यास तो प्राप्त झाल्यानंतर सर्व बंधनापासून तो मुक्त होतो. असा या मंत्राचा भाव आहे की आत्मतत्वानेच ब्रह्मतत्वाला जाणणे ही बाब सांगून परमात्म्याचा साक्षात्कार हा मन बुद्धी आणि इंद्रियाद्वारे हा ह्या ठिकाणी न होता तुम्ही इंद्रियातीत स्थितीत तुम्ही जाता आणि त्या स्थितीमध्ये तुम्ही परमात्म्याला प्रत्यक्ष एकरूप होऊन त्याचा अनुभव घेता. तेव्हा हे प्रत्यक्ष आत्मतत्वाला केल्यानेच पुढे होऊ शकतं, असं हे दिव्य वर्णन आहे. तेव्हा याचं हे तत्वस्वरूप आपल्याला समजून घेणं ही खूपच महत्वाची गोष्ट आहे. आपल्याला या ठिकाणी आत्मतत्व काय आणि ब्रह्मतत्व काय आणि परब्रह्म तत्व काय हे समजणं आवश्यक आहे. आता पुढील जो 16वा मंत्र आहे त्याच्यामध्ये असं म्हटलंय की एष ह देव प्रदेशोन सर्वाः ह जातः स उ गर्भे अंतः स एव जातः स जनिष्य मानः प्रत्यंग जनस्तिष्ठति सर्वतोमुखः. अन्वय असा आहे की ह एव देव सर्वाः प्रदिशः अनु सह ह पूर्वः जातः सह कुगर्भे अंतः सह एव जातः सह जनिष्यमाणः सह जानान प्रत्यंग तिष्ठते सर्वतोमुखः. या ठिकाणी याचा अन्वयार्थ असा आहे की निश्चितच हे जे काय वर परमेश्वराचं जे काही उल्लेख केला आहे तर त्या परब्रह्म परमात्मा जो आहे तो कसा आहे ह्याचं वर्णन केलंय की तो सर्वत्र समस्त सर्व दिशेस व अवांतर दिशेस सुद्धा तो अनुगत आणि व्याप्त आहे. आणि तोच प्रसिद्ध असणारा जो परमात्मा आहे तोच हा प्रथम हिरण्य गर्भरूपामध्ये प्रगट झाला आणि तेच तत्व पुढे समस्त ब्रह्मांड रूप गर्भामध्ये हे अंतर्यामी रूपात स्थित झालं आणि तेच या संबंध ब्रह्मांडामध्ये जगत रूपामध्ये प्रत्यक्ष प्रगट झालं आणि तेच भविष्य काळात देखील प्रगट होणार आहे. तेच सर्व जीवांच्या मध्ये अंतर्यामी रूपामध्ये स्थित आहे आणि तेच सर्व दिशेने मुख असणारा आहे, असा या मंत्राचा अर्थ आहे. आणि त्याचा आशय असा आहे की निश्चितच हे जे काही वर आपण पाहिलं आहे ते परमदेव ब्रह्म परम परमेश्वर हे सर्व दिशेस अवांतर दिशेस व्याप्त आहेत, सर्वत्र परिपूर्ण आहेत. आणि असं कोणतेही स्थान नाही की जे ते नाहीत, जेथे ब्रह्मतत्व नसेल असा एकही स्थान नाही. आणि म्हणून तेच प्रसिद्ध परब्रह्म परमात्मा सर्वप्रथम हिरण्यगर्भ रूपात म्हणजे या ठिकाणी ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली ते हिरण्यगर्भ आहेत, तर त्या हिरण्यगर्भ रूपामध्ये ते प्रगट झाले आणि तेच या ब्रह्मांड रूप गर्भामध्ये सुद्धा अंतर्यामी रूपामध्ये तेच स्थित झाले, तेच यावेळी जगत रूपात प्रगट आहेत. आणि भविष्यात अर्थात प्रलय कालाच्या नंतर सुद्धा ते सृष्टिकालात पुन्हा एकदा प्रगट होणार आहेत. ते समस्त जीवांच्या मध्ये अंतर्यामी रूपात स्थित आहेत आणि ते सर्व दिशेने मुख असणारे सर्व दिशाने पाहणारे असे आहेत, असं त्या परमात्म्याचं इथे दिव्य असं वर्णन केलेलं आहे. आणि ते कुठे कुठे आणि कसे कसे आहेत, अंतरंगात कसे आहेत, बहिरंगात कसे आहेत, प्रत्यक्ष कसे आहेत, असे हे वर्णन या ठिकाणी परमात्म्याचं केलेलं आहे. आणि शेवटी 17वा मंत्र जो आहे तो हा शेवटचा आहे. यो देवो अग्नौ यो अप्सुव्यो विश्वं भुवनमा विवेश य औषधीषु यो वनस्पतीषु तस्मै देवाय नमो नमः. अन्वय असा की यह देव अग्नौ यह अप्सु यह विश्वं भुवनम अविवेश यह औषधीषु यह वनस्पतीषु तस्मै देवाय नमो नमः. अर्थ असा आहे की जो परमदेव परमात्मा अग्नीमध्ये आहे, जो जलामध्ये आहे आणि जो सर्व लोकांमध्ये प्रविष्ट होत असतो, जो औषधीमध्ये आहे आणि जो वनस्पतीमध्ये आहे,
त्या परमदेव परमात्म्याला नमस्कार असो, नमस्कार असो. आशय असा आहे की जो सर्व शक्तिमान पूर्ण पूर्ण ब्रह्म परमदेव अग्नीत असतो, जलामध्ये असतो, समस्त लोकांच्या अंतर्यामी रूपामध्ये प्रविष्ट असतो, तो औषधीमध्ये आहे आणि तो वनस्पतीमध्ये आहे, जो सर्वत्र परिपूर्ण आहे आणि ज्यांचे अनेक प्रकारचे वर्णन आपण पूर्वी पाहिले आहेत, त्या परमदेव परमात्म्यास नमस्कार आहे, नमस्कार आहे. असे नमस्कार शब्दाचे 2 वेळेला उच्चारण करण्याचा अर्थ असा आहे की येथे अध्यायाची समाप्ती सुचविण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे इथे हा अध्याय संपलेला आहे आणि आपण इथे थांबूया आणि द्वितीय अध्याय आपला पूर्ण झाला आहे. पुढच्या रविवारी आपण तृतीय अध्यायाला प्रारंभ करणार आहोत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.